संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या लोकांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे अंजली दमानिया। अंजली दमानियाचे रोज असे काही स्टेटमेंट पुढे येत आहेत ज्यामुळे नवनवीन भूकंप या प्रकरणात येत आहेत। मुळातच अंजली दमानिया यांनी एखादं प्रकरण लावून धरलं म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा त्या प्रकरणाचा करेक्ट कार्यक्रम होणारच असं गणितच सेट झाले। कारण अंजली दमानिया यांनी आतापर्यंत जे जे प्रकरण हाताळले त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळालाय। आता अंजली दमानिया यांचे नेमके अशी कोणती प्रकरणं आहेत ज्यामध्ये त्यांनी आवाज उठवला आणि संबंधित नेत्याला आपली खुर्ची सोडावी लागली, आणि तसंच गणित आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील पाहायला मिळू शकतं का, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। अंजली दमानिया या भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेऊन लढत असतात। त्यांच्या लढ्यात एक महत्त्वाचं प्रकरण म्हणजे सिंचन घोटाळा। राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं सरकार सत्तेवर होतं, जेव्हा अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी होती आणि ते विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे अध्यक्ष देखील होते। त्याच वेळेस हा सिंचन घोटाळा घडल्याचे आरोप झाले होते। यामध्ये 72,000 कोटींचा असणाऱ्या या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केल्यावर त्याचा थेट परिणाम 2014च्या निवडणुकांवर झाला होता असंही बोललं जातं। आता हे सिंचन घोटाळ्याचं सगळं प्रकरण लावून धरलं होतं ते अंजली दमानिया यांनीच। मुळातच या प्रकरणाला वेगळं वळण अंजली दमानिया यांच्यामुळेच मिळालं होतं असंही बोललं जातं। आणि याच प्रकरणामुळे अजितदादा यांना 2012 मध्ये आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। अर्थात ज्याचे परिणाम आजही अजितदादांना भोगावे लागतात। कारण सिंचन घोटाळ्याचं जेव्हा केव्हा नाव येतं तेव्हा तेव्हा अजित पवार यांचं नाव आपसुकच लोकांच्या ओठांवर येतं। यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं उदाहरण आपल्याला सांगता येतं ते म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं। 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या विकासकाची नेमणूक केल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता। आता हा व्यवहार झाला तेव्हा छगन भुजबळ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। यात निविदा न मागवता चमणकर एंटरप्राइजेसला कंत्राट देण्यात आला होता अशी चर्चा ऐकायला मिळते। अर्थात बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना या चमणकर एंटरप्राइजेस कडून मोठा आर्थिक फायदा झाला असंही बोललं जातं। दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता असाही आरोप तेव्हा भुजबळ यांच्यावर होत होता। आता महाराष्ट्र सदन घोटाळ्या संदर्भात याचिका करणाऱ्या अंजली दमानियाच होत्या आणि अंजली दमानिया यांनी तेव्हा बाहेर काढलेल्या अनेक गोष्टी छगन भुजबळांना तुरुंगात पाठवण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या होत्या असं बोललं जातं। कारण छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटाच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांच्या नावावर रोख रकमेच्या स्वरूपात लाच मिळाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। म्हणजेच छगन भुजबळ यांना आपलं पद सोडून तुरुंगवारी करावी लागली ती अंजली दमानिया यांच्यामुळेच, अशी अनेकदा चर्चा आपण ऐकू शकतो। त्यानंतर उल्लेख करावा लागेल तो म्हणजे एकनाथ खडसे यांचा। कारण एकनाथ खडसे यांनाही अंजली दमानिया यांच्यामुळेच राजीनामा द्यावा लागला होता असं बोललं जातं। कारण अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या प्रकल्पांची कामे श्रद्धा कन्स्ट्रक्शन्सला देण्यात आली होती असा आरोप त्यांनी केला होता। सोबतच पुरा वडोदा उपसा सिंचन योजना, पद्मालय सिंचन प्रकल्प, तापी नदीवरील 3 पूल, निम्न तापी बंधाऱ्याचे काम या संदर्भात अंजली दमानिया यांनी भूमिका घेतली होती असं बोललं जातं। त्याचा एकूण परिणाम म्हणजे 3 जून 2016ला खडसे यांनी भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याच्या या आरोपानंतर महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला होता। यासोबत अंजली दमानिया यांनी हाताळलेल्या दुसऱ्या अनेक लहान मोठ्या बाबींची चर्चा सुरू असते। त्यामध्ये शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले असल्याचे दिसतात। आता अशीच पुनरावृत्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील होऊ शकते का? त्यानुसार धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।